बाद झाले यांचे लाड, बाद झाले यांचे लाड। 100 कोटी रुपये इतक्या कुटुंबाला आनंद सुख देण्यासाठी नाही। तुमच्या घरात खोके भरत होते तेव्हा तुम्हाला आमच्या बहिणी आठवल्या नाही? आणि आता बातमी 1 जानेवारीपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या अशी मागणी केली खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 2 आठवड्यांनी सरकार स्थापन झालं, यावर देखील सुळेंनी टीका केली। काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा, पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल, पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे, त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे। आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये, राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा, पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल, पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही, त्यांनी कोऑपरेट करावं, संवाद साधावा, आम्ही कारभार व्यवस्थित